वटसावित्रीचं व्रत करताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाही ते आज आपण बघू. तसेच कोणत्या चुका टाळाव्यात हे देखील याच व्हिडिओमध्ये आज आपण बघूयात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी हिरव्या, लाल, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसावी. खूप शुभ असते. तसेच पांढऱ्या, काळ्या रंगाची साडी नेसू नये, अशुभ असते. कपड्यांसोबतच विवाहित महिलांनी वटसावित्रीच्या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालणं शक्यतो टाळावं. या दिवशी रंगीबिरंगी बांगड्या घालाव्यात. तुमची ही लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा असेल तर ती माहेरी जाऊन करावी असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. पहिल्या वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्यही माहेरचंच वापरावं असं म्हणतात. गर्भवती महिला वटसावित्री व्रत ठेवू शकतात, पण वटवृक्षाची प्रदक्षिणा करणे त्यांनी टाळावे. या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वडाला कच्चा धागा 7 वेळा गुंडाळावा. यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी. ते वटवृक्षाची प्रदक्षिणा किमान 7 वेळा आणि जास्तीत जास्त 108 वेळा करू शकतात. वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. असं केल्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नका. वटसावित्रीच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमीच डाव्या बाजूला ठेवावे. ते अत्यंत शुभ मानले जाते. निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या वापरू नयेत. त्यामुळे नकारात्मक परिणाम होतो. यावेळी काळी, पांढरी किंवा निळ्या रंगाची साडी देखील परिधान करू नये. या रंगाच्या वस्तूंपासून सुद्धा सावध राहा. हे व्रत पतीसाठी ठेवलं जातं. या दिवशी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्यावी. जोडीदारासोबत वाद घालू नका. या दिवशी खोटं अजिबात बोलू नका. वडाची पूजा करून झाल्यावर तुम्ही फळं खाऊन उपवास सोडू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये. त्यांची फांदी तोडू नये. जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर 1 दिवस आधीच म्हणजे आजच फांदी तोडून घरी आणा. वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये, कारण या दिवशी काळ्या रंगाचे तसेच निळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ मानले जाते. तसेच विवाहित महिला ह्या दिवशी लाल, हिरवा, पिवळा अशा शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकतात. वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करू नका. या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायला देखील विसरू नका. गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आभारी आहोत.